मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसाचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय। तर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिलाय। मरीन लाईन्सवर आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। गिरीश, आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। समुद्राला आजही उधाण येणार आहे, मोठ्या लाटा उसळणार आहेत। काय आत्ताची परिस्थिती आहे? मुंबईत खरं तर पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून समुद्रात मोठं उधाण आल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। आज सर्वात मोठ्या लाटा आहेत त्या समुद्रात उसळणार आहेत। या ठिकाणी 4.66 मीटरच्या लाटा या समुद्रात उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्यानुसार आपण आता बघतोय की समुद्राला या ठिकाणी उधाण आलेलं आहे। खरं तर पहाटेपासूनच मुसळधार पाऊस आहे तो मुंबई शहर उपनगरात देखील पडतोय। जोरदार बॅटिंग पावसाची सुरू आहे, त्यामुळे सकल भागांमध्ये पाणी साचलंय। अशा स्थितीत आता समुद्रात देखील उधाण आल्याचं चित्र आहे। यामुळे जर अजूनही अशाच पद्धतीचा पाऊस सुरू राहिला तर मुंबई देखील पाणी भरू शकतं। या ठिकाणी सध्या समुद्रात लाटांचं आलेले आहे। जवळपास 4.66 मीटरच्या या लाटा असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। 27 तारीखपर्यंत अशा पद्धतीच्या उंच लाटा या समुद्रात येणार आहेत। आणि आताच हे दृश्य आपण बघतोय की हे मरीन लाईन्सचा हा भाग आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की आता या समुद्राला हे उधाण आल्याचं चित्र आहे। यामुळे या ठिकाणचा हा संपूर्ण परिसरात मुंबईकर नागरिक या ठिकाणी येत असतात, मात्र समुद्राला उंच लाटा येणार असल्यामुळे संपूर्ण परिसर आहे तो खाली करण्यात आलेला आहे। परिसर रिकामा करण्यात आलेला आहे कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।